लग्नाच्या वेळेस ना मी थकलेली याला बोलून की प्लीज थोडंसं स्किन केअर कर, चांगला दिसशील, ग्लो येईल फेसवर, फोटो छान येतील आपले. बट नाही कन्व्हिन्स झाला, एकदा पण नाही झाला तो बिलकुल. आणि असं काही 7 वाजता उठून हा ब्लॅक हेड्स काढतोय आणि मी उठले तर मला बोलतो, "प्लीज मला हेल्प कर ना." आय वॉज स्पीचलेस. भूक लागलेली मला, सो चहा बनवला मी. नाश्त्यासाठी उपमा बनवायचा विचार होता, बट नव्हती इच्छा खायची. सो मी यूट्यूबवर एक रेसिपी बघून रव्याचा डोसा ट्राय केला आणि फर्स्ट टाईम केलेला, बट इट वॉज सो गुड, टेस्टेड सो गुड. शेप जरी नसेल चांगला. रविवार म्हणजे नाशिककरांचा मिसळचा दिवस असतो, राईट? सो ते कसं मिस करणार? रिसेंटली शिफ्ट झाली इकडे, सो मिसळचे प्लेसेस नाही माहिती आहे बाहेर. सो घरीच बनवलेली आईने आणि खूप छान झालेली. रिलायन्स स्मार्ट गेलेलं शॉपिंगसाठी. आई फिगर आउट करते की इकडनं घरी कसं जायचं. लाईक शी इज प्रिपेअरिंग अ मॅप फॉर हरसेल्फ की नेक्स्ट टाईम त्या एकट्या आला तर घरी जाता येईल त्यांना. आकाशाच्या फ्रेंडसोबत कॉलर बोलत होता. मीनवाईल मी त्याला कन्व्हिन्स करत होते की चल तुझ्यासाठी एक ओव्हरसाइज टी शर्ट बघू आपण ना, छान दिसेल. बट त्याने इग्नोर केलं आणि तो नाही बोलला. ही जस्ट कंटिन्यूड टॉकिंग टू हिज फ्रेंड. गेलो आम्ही तिकडे. आकाश त्याच्यासाठी ट्रॅक पॅन्ट्स वगैरे बघत होतं, फॉर्मल्स, पण त्याला घ्यायची होती पॅन्ट आणि शर्ट. सो ही वॉज लुकिंग फॉर दॅट. मीनवाईल मी दादासाठी शर्ट्स आणि स्वेटशर्ट्स और टी शर्ट्स बघत होते. स्टील मी 2 स्वेटशर्ट जे की थोडेसे स्ट्रेचेबल आहे आणि एक फॉर्मल शर्ट घेतला त्याच्यासाठी. आकाशने पण त्याच्यासाठी आय गेस 2 ट्रॅक पॅन्ट्स घेतले. नंतर आम्ही ते 4 गोष्टींचं बिल करायला 3 तास लाईनमध्ये उभं होतो लिटरली. आई त्यांच्यासाठी बॅग बघत होत्या, आम्ही बिलसाठी लाईनमध्ये उभं होतो. बट कलर व्हाईट आहे, सो त्यांनी नाही घेतली ती बॅग की खूप मळून जाईल म्हणून. तिकडे एक मुलगी दिसलेली मला बिल करताना, अशी गोंडसचं बाळ छोटं, आणि शी वॉज लाईक सो हॅपी की भाई तिला बॅग भेटली आहे नवीन स्कूलसाठी आणि लाईक नथिंग एल्स रिअली मॅटर्स. आणि मला ही अजून का आवडली बिकॉज माझा पण लहानपणी फेवरेट कलर लॅव्हेंडर होता. आय यूज्ड टू बी लाईक मॅड आफ्टर लॅव्हेंडर थिंग्स. पाणीपुरी खायला गेलेलो. तिकडे पण त्या दादाला हायजीनवरनं लेक्चर दिलं की तुम्ही हे झाकून ठेवत जा, हे इकडे किडे फिरतात असं तसं. आणि दीदी वॉज लाईक की बहन तेरे को खाना है तो मत खा, उनको मत सिखा. बट स्टिल आय कांट कंट्रोल. सो खाल्ली मी 2 प्लेट पाणीपुरी. भूक नव्हती जास्त. नंतर नाही का अनहायजेनिक खाल्ल्यासारखं वाटत होतं पाणीपुरीनंतर. सो टू बॅलन्स इट आउट थोडंसं नारळ पाणी घेतलं आणि घरी जाऊन दाल खिचडी बनवलेली बिकॉज भूक पण नव्हती जास्त, आईनीच बनवलेली. सो वी हॅड दाल खिचडी. आणि नंतर गॅस ऑफिसचं काम बाकी होतं, सी वॉज डुईंग दॅट अँड आय स्लेप्ट. दॅट्स इट.